नित्य नैमित्तिक कर्म करणारा कसा असतो? ओढलं जाते. नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्या सामान्य माणसाची काय अशी शंका निर्माण होते. त्याने कर्म कसे करावे याचे विवेचन भगवंत आता पुढच्या 2 श्लोकात करतात. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. म्हणजे ज्याने आपले शरीर व अंतःकरण वश केले आहे व ज्याने सर्व भोगांच्या सामग्रीचा त्याग केलेला आहे असा आशारहित पुरुष केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनही पापाला प्राप्त होत नाही. म्हणजे एक प्रकारचाच अर्थ हा असा पुढे पुढे पुढे, फक्त तो जास्त आपल्यावर ठसावा म्हणून पुन्हा 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 त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर सगळं सारखंच आहे, पण त्या निमित्ताने कसं आपल्याला अनेक संतांची उदाहरणं, त्यांच्या जीवनातले प्रसंग बघता येतात आणि मग आपल्या जास्त चांगलं लक्षात राहतं. म्हणून बघायचं की कर्मयोगाची 3 प्रधान लक्षणे. निराशीर, निराशी याचा अर्थ आहे आपल्या व्यवहारातली निराशा किंवा नैराश्य असा त्याचा अर्थ नाही आहे, तर ज्याने सर्व आशापाश तोडून टाकले आहेत असा जो असतो त्याला निराशीर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आज जगामध्ये सगळीकडे असं दिसतं की कर्तव्य म्हणून आपापलं काम कोणी करतच नाही. सगळेजण कशासाठी करतात? कुठे लाभ मिळेल, कुठे जास्त पैसा मिळेल, म्हणजे आपला स्वार्थ हे करून घेण्यासाठी म्हणून लोक कामं करत असतात, कर्म करत असतात. म्हणजे निराशी म्हणजे काय? तर असं कर्म तो करत नाही, त्याने आशेचा पूर्ण संबंध सुटलेला असतो, असं त्याचं कर्म असतं. अलिप्त राहून जो कर्म करतो, निस्वार्थ कर्म करतो, त्याला निराशी असं म्हटलेलं आहे. आणि यतचित्तात्मा, यतचित्तात्मा हे दुसरं लक्षण आहे. ज्याने चित्तशुद्धी करून मन जिंकले तो यतचित्तात्मा. म्हणजे चित्तशुद्धीमुळे ममता आणि आसक्ती कमी होते. इथे अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा त्याग होतो, मग परमानंदाची रुची वाढते. तिसरं लक्षण आहे त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रह म्हणजे संग्रह. ज्याला अनासक्त कर्मयोग समजला तो अनावश्यक संग्रह करतच नाही. संग्रह असला तरी जनसामान्यांसाठी तो खर्च करण्यात त्या महात्म्याला निरपेक्ष आनंद होतो. ते सगळी लक्षणं आपण जी स्थितप्रज्ञाची बघितली, जी कर्मयोगाची बघितली, तीच हा जो आहे ज्ञानी त्याची लक्षणं आहेत. मग ह्याच्यासाठी उदाहरण त्यांनी एकनाथ महाराजांचं दिलेलं आहे. एकनाथ महाराज हे उत्तम गृहस्थाश्रमी होते की गृहस्थाश्रम करून सुद्धा एका संन्यासाचं जीवन ते व्यतीत करत होते. घरामध्ये राहून पत्नी होती, पुत्र होते, सगळे होते, तरी सुद्धा ते जे कर्म करत होते ते निराशीर, यतचित्तात्मा आणि त्यक्त सर्व परिग्रह अशी सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये होती. एकदा काय झालं म्हणे, पावसाळ्याचे दिवस होते, खूप पाऊस पडत होता आणि गोदावरी नदीला प्रचंड पूर आलेला होता. आणि त्यावेळी अपरात्री त्यांच्याकडे यात्रेकरू काही पैठणमध्ये आले आणि पैठणमध्ये आल्यानंतर प्रवासाने आणि भुकेने ते व्याकुळ झालेले होते. आणि आता कोणाच्या घरी जायचं, कुठे थांबायचं, कुठे आसरा घ्यायचा असा तो विचारच करत होते. तर काही समाजकंटक असतातच, त्यांनी मुद्दाम त्यांना एकनाथ महाराजांचं घर दाखवलं की जा त्या नाथांच्या वाड्यामध्ये, तिथे तुमची व्यवस्था होईल असं सांगितलं. आणि नाथ तर खरोखरच प्रत्येकाचं स्वागत करत होते, जो कोणी येईल त्याला आश्रय देत होते. आणि ते रात्री आले आणि भोजनासाठी नाथांच्या वाड्यामध्ये नाथांनी त्यांचं स्वागत केलं. आणि नाथांची पत्नीसुद्धा एवढी उत्तम होती, गिरिजाबाई त्यांचं नाव, की त्यासुद्धा अगदी पदर खोचून उभ्या असायच्या. कुणीही येवो, किती रात्री अपरात्री येवो, त्याला जेवल्याशिवाय कधीही पाठवायच्या नाही. तर त्या गिरिजाबाईंनी स्वयंपाक करण्यासाठी पदर खोचला. आणि आता पाहतात तर इतका पाऊस प्रचंड पडत होता की सगळं ओलं झालेलं होतं. वाळलेलं सरपणच नव्हतं तिथे, की आता त्या काळात चुलीवर स्वयंपाक व्हायचा, तर कोरडं सरपणच नव्हतं. मग चूल पेटवायची तरी कशी असा गिरिजाबाईंसमोर प्रश्न पडला. मग त्या बघत होत्या आता काय करायचं, यात्रेकरू तर भुकेने व्याकुळ झाले होते. मग नाथांनी काय केलं, नाथांचं हे जे आपण उदाहरण बघतोय अपरिग्रह, नाथांनी काय केलं की त्यांच्या घरामध्ये नक्षीकाम केलेला एक लाकडी मंचक होता. तो लाकडी मंचक त्यांनी तोडला,
त्याची लाकडं घेतली आणि ती चुलीमध्ये घातली, त्याचं इंधन तयार केलं आणि नाथांनी त्या यात्रेकरूंना भोजन दिलेलं आहे. आणि सगळी मंडळी तृप्त झाली जेवून. आणि मग त्यांना जेव्हा कळलं की हे कोरडं सरपण नाथांनी कुठून आणलं, हे कळल्यावर त्यांना अतिशय आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की असे हे संत महात्मे असतात, असं यांचं वागणं असतं. आणि त्यांनी खूप शुभाशीर्वाद दिले नाथांना आणि पुढे ते निघून गेले. म्हणजे असंग्रह, अपरिग्रह काय असतं ते आपल्याला या उदाहरणावरून दिसतं. शरीराच्या माध्यमातून कर्म करतो ती केवळ निस्पृहपणे, अशा आशारहित पुरुषाला कर्मे कधीही बाधत नाहीत. म्हणजे देह आहे तोपर्यंत शारीरिक कर्मे ही करावीच लागतात, पण ती अनासक्तपणे केली पाहिजेत, तर त्याचे बंधन कर्त्याला पडत नाही. असा महात्मा आपली कर्मे कशी करतो, आता ते पुढील श्लोकात भगवंत सांगतात. अधिक विस्ताराने सांगितलेलं आहे. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. 22वा श्लोक आहे 4थ्या अध्यायातला. यदृच्छा लाभ संतुष्टो म्हणजे आपोआप जे काही प्राप्त होईल त्यातच संतुष्ट असणारा, माझ्या नशिबाने जे काय मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट असणारा. त्यानंतर द्वंद्वातीतो म्हणजे हर्ष आणि शोक या द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला. विमत्सरः म्हणजे निर्मत्सर, ईर्ष्यारहित, सिद्धी असद्धी यामध्ये समभाव ठेवणारा. समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते म्हणजे असे कर्म करणारा जो असतो त्याला कर्मे करून देखील बंधन पावत नाही, बंधनात पडत नाही, तो मोक्षालाच प्राप्त होतो, त्याला कुठल्याही प्रकारचं कर्मबंधन लागत नाही. आणि हाच उपदेश अर्जुनाला केलेला आहे भगवंतानी. त्याला जे वाटत होतं की मला पाप लागेल, मला पाप लागेल, मी या सगळ्यांना मारलं तर, म्हणून भगवंतानी त्याला सांगितलेलं आहे की तू निर्वैर होऊन काम कर, हे युद्ध कर, हे कर्म तू क्षत्रिय आहे आणि तुला तुझ्या वाट्याला आलेलं आहे, तर तुझ्या वाट्याला आलेलं कर्म उत्तम प्रकारे करणं एवढाच भाव तू तुझ्या मनामध्ये ठेव, बाकी काहीही तू ठेवू नकोस मनामध्ये, असं सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्याला तस्माद्युध्यस्व भारत, तू युद्ध कर, तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः असं सांगितलेलं आहे. युद्धाचा निश्चय करून उठ म्हणजे कर्म करायला सांगितलेलं आहे भगवंतानी. म्हणजे आपण म्हणतो ना की गीता ही आपल्याला काय शिकवते, तर गीता ही म्हणजे आपल्या लोकमान्य टिळकांनी तर कर्मयोगावरच त्यांचं गीता रहस्य लिहिलेलं आहे की त्यांनी कर्मयोगाला मेन मानलेलं आहे, महत्त्वाचं मानलेलं आहे, प्रधान मानलेलं आहे. जे आपण गीतेमध्ये 4 योग बघतो की कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे, हे सगळे योग आपण बघतो गीतेमध्ये. परंतु लोकमान्य टिळकांनी मात्र कर्मयोगाला जास्त प्रधान महत्त्व दिलेलं आहे. आणि हे सगळं त्याचंच द्योतक आहे की अर्जुनाला तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर, उठ आणि कर्म कर, तुझं कर्तव्य कर्म कर आणि ते कसं कर, आसक्ती सोडून कर, असा उपदेश भगवंतानी केलेला आहे. मामनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि युद्धाला तयार हो, असं सांगितलेलं आहे. छान, प्रत्येक चरण इतकं छान आहे की शास्त्राप्रमाणे प्राप्त झालेलं कर्तव्य करणे तुला उचित आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते असं सांगितलेलं आहे. ही सर्व कर्मे तू केलीच पाहिजेत असे आपले निश्चित मत आहे, असे भगवंतांनी वेळेवर त्याला म्हणजे कर्म 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 त्याला कर्म करायला सांगितलेलं आहे अर्जुनाला. म्हणजे अर्जुनाची संतुष्टता त्याचे कर्तव्य कर्म उत्तम रीतीने पार पाडण्यात, म्हणजेच क्षात्र धर्म जो आहे त्याचा क्षत्रिय धर्म तो जागविण्यातच आहे असे लोकमान्यांना सुद्धा वाटत होते. आणि त्याप्रमाणेच त्यांनी तो गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे यदृच्छा लाभ संतुष्टो की मला जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट तर राहायचंच, पण माझ्यासमोर जे कर्म आलेलं आहे ते उत्तम प्रकारे करायचं आणि मग ती संतुष्टता प्राप्त करून घ्यायची, असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्या पुढे द्वंद्वातीतो म्हणजे द्वंद्वातीतता हेच संतोषाचे अधिष्ठान आहे की द्वंद्वाच्या पार. आता हे सगळं जे जग आहे ते सगळं द्वंद्वाने भरलेलं आहे. चांगलं वाईट, शीत उष्ण, नंतर सत्य असत्य, न्याय अन्याय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याला द्वंद्व असं म्हणतात.
आणि प्रत्येक मानवाच्या वाट्याला काही अनुकूल येतं, काही प्रतिकूल येतं. प्रत्येकजण काही एकदम सुखी नसतो आणि प्रत्येकजण काही पूर्णपणे दुःखीही नसतो. दोन्हीही गोष्टी येतात. मग अनुकूलाने फुशारून जायचं नाही आणि प्रतिकूलाने खचून जायचं नाही. यालाच द्वंद्वाच्या अतीत होणं, द्वंद्वातीतता म्हणजे काय तर आपल्याला एखादं सुख आलं तर हुरळून जायचं नाही आणि आपल्यावर एखादं दुःख आलं तर खचून जायचं नाही. याला द्वंद्वातीतता असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि अनेक उदाहरणं याच्यासाठी पण त्यांनी दिलेलं आहे. लोकमान्यांचीच उदाहरणं या ठिकाणी आहेत की लोकमान्य टिळक एकदा म्हणे तुरुंगातून सुटून आले आणि मग त्यांना भेटायला काही विद्यार्थी गेले आणि लोकमान्यांना पाहून त्यांना रडू आवरेना. ते पाहून शांतपणे लोकमान्य म्हणाले की अहो, तुम्ही तर तरुण मंडळी सगळी आहात आणि तुम्ही कशाला दुःख करताय? मला काहीही दुःख झालेलं नाही आहे. कारागृहामध्ये मी एवढा त्रास भोगला म्हणून तुम्हाला दुःख वाटतंय का? तर ते म्हणतात की लोकमान्य म्हणाले की अहो, राग, लोभ, निंदा, द्वेष याला जर मी बळी पडलो असतो तर माझ्या हातून हे स्वराज्य प्राप्तीचं कार्य झालं असतं का? हे सगळं मी तुमच्याच मदतीने करतोय आणि हे पुढे अजून करायचं आहे आपल्याला. तेव्हा तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका. हे जे प्रसंग आले त्याला मन घट्ट करून राष्ट्रापुढे असलेले ध्येय आपण पूर्ण केलं पाहिजे, स्वराज्य मिळवलं पाहिजे असं ते त्या तरुणांना सांगतात. म्हणजे द्वंद्वातीत अवस्था ही लोकमान्य टिळकांनी प्राप्त केलेली होती असं यावरून आपल्याला दिसतं. त्यानंतर निर्मत्सरता, विमत्सरहा. निर्मत्सरता, निर्वैर बुद्धी, दुसऱ्याशी वैर करण्याची बुद्धी द्वेष वा मत्सरातून निर्माण होते. मला जे काही मिळाले नाही ते दुसऱ्याला मिळाले तर मानव मत्सरी होतो, त्याचा वैर करू लागतो. त्याचं म्हणजे महाभारतामध्ये दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण या सर्वांचे असेच झाले होते की ते त्या अर्जुनाचा द्वेष करायचे, सगळ्यांचा पांडवांचा द्वेष करायचे, वैर करायचे त्यांचं. आणि देहबुद्धीवरच त्यांची जी बुद्धी होती ती सगळी देहबुद्धीवर अवलंबून होती. आणि हे जे आपले पांडव होते यांच्यामध्ये काय होतं, आत्मबुद्धीचा प्रवेश झालेला होता. कारण ते भगवंताच्या सानिध्यात सतत राहायचे, त्यामुळे धर्माधिष्ठित विचार ते करायचे. त्यांचं आचरण पण व्यापक होतं. आणि म्हणून भगवंतानी सांगितलं आहे अर्जुनाला की तू युद्ध कर आणि वैरबुद्धी सोडून दे. आणि तू कशासाठी कर तर धर्म संस्थापनेसाठी तू हे युद्ध कर असं त्याला सांगितलेलं आहे. म्हणजे यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वा पिन निबध्यते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा की विशाळगडावर सुखरूप पोहोचतील की नाही शिवाजी महाराज असा विचार बाजीप्रभूंनी केला नाही. बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवली तेव्हा त्यांनी आपलं कर्तव्य केलं. सिद्धी असद्धीचा विचार केलेला नाही आहे. त्यांनी आपली शक्ती सगळी पणाला लावली आणि महाराजांसाठी हे कार्य करायचं म्हणून त्यांनी जीवावर उदार होऊन हे कार्य केलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ना सिद्धावसिद्धौच, समसिद्धावसिद्धौच, की आपल्याला विजय मिळेल का नाही मिळेल, काय होईल, आपला जीव आपले प्राण जातील की नाही जातील याचा काहीही त्यांनी विचार केलेला नाही आणि त्यांनी ते कर्म केलेलं आहे. आणि असं जे कर्म असते ते कृत्वापि न निबध्यते, म्हणजे असं जे कर्म आहे ते बंधाला प्राप्त होत नाही. तर अशा कर्मामुळे त्या मनुष्याला मोक्षप्राप्तीही ठरलेलीच असते. म्हणजे आता कर्म झालं, विकर्म झालं, अकर्म झालं, हे सगळं जाणलेला जो महात्मा असतो त्याचं सगळं विवेचन आतापर्यंत केलेलं आहे. आणि आता त्याचा उपसंहार या 23व्या श्लोकामध्ये करतात की गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. की हा जो पुरुष असतो आसक्तिहीन ज्ञानात चित्त स्थिर झालेल्या व यज्ञासाठी कर्माचरण करणाऱ्या मुक्त पुरुषाचे संपूर्ण कर्म विनाश पावते. त्याच्या कर्माचा लय होऊन जातो. त्याला त्या कर्मापासून चांगलंही फळ मिळत नाही, वाईटही फळ मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला फळाची इच्छाच नसते. त्याला फळाची इच्छाच नसते, त्यामुळे तो कर्मबंधनामध्ये अजिबात अडकला जात नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः
यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. म्हणजे आता संघाविषयी थोडंसं अजून त्यांनी सांगितलं आहे की बाह्य संघ अंतरसंघ आपण बघितला. मग अंतःसंघ हा अंतःकरण चतुष्टयाचा असतो. मग त्यातूनच षड्रिपू जन्मतात. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार सुखवण्यासाठी अंतःसंघाचा उपयोग मानव करतो, परंतु परिणामी तोही दुःख स्वरूप असतो. म्हणजे बाह्यसंघ हा सुद्धा दुःख देणाराच असतो आणि अंतःसंघ हा गतसंगस्य म्हटलंय ना, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसहा. तर म्हणून त्यांनी संघाचं परत उदाहरण दिलं या ठिकाणी की बाह्य संघ जे असतात, स्थावर जंगम मालमत्ता किंवा स्त्री पुत्र आप्तेष्ट मित्र हे सगळं, आणि घर क्षेत्र पैसा, हे सगळे आपले बाह्य संघ आहेत. आणि हे जर मिळाले तर तात्पुरतं सुख देतात, ते जर गेले तर परत आपल्याला दुःख होतं. म्हणजे हे आपल्याला प्रारंभी सुखावह वाटतं, परंतु बाह्य संघ त्याच्या रक्षणातील अडचणी व भीती यामुळे शेवटी दुःखप्रद होतं. पैसा असला की तो टिकावा, तो जाऊ नये, तो पुढच्या पिढीलाही पुरावा, असं काय काय आपल्याला वाटत असतं. किंवा आपल्या म्हातारपणी आपल्याला पुरेल का तो पैसा, असंही वाटत असतं. आणि म्हणजे काय होतं की त्याच्यापासून शेवटी दुःखच मिळतं. आणि अंतःसंघ पण तसाच आहे की अंतःसंघ ही दुःख स्वरूपच असतो. आपल्याला कीर्ती मिळावी, सन्मान मिळावा म्हणून माणसे अंतःसंघाच्या सहाय्याने धडपडत असतात. पुरस्कार लाभावेत म्हणून खटाटोप करतात, लाचारी पत्करतात आणि या सर्वाचे परिणाम दुःखरूपच होतात. अशा प्रयत्नांची क्षुद्रता माणसाला परिपक्वता आली की जाणवायला लागते. तोपर्यंत जाणवत नाही. एकदा माणसाला ज्ञान झालं त्या गोष्टीचं की त्याला वाटतं की अरे काय हे आपण कशासाठी एवढे कष्ट केले आणि काय हे सगळं जाणारं तोच शेवटी, असं त्याला कळतं. आणि मग ज्याला निष्काम कर्मयोग आचरायचा आहे त्याने हे दोन्ही प्रकारचे संघ टाकले पाहिजेत. आणि निष्काम महात्मा दोन्ही संघ टाकतो म्हणजे तो गतसंगस्य असतो आणि म्हणून तो मुक्त असतो. आणि ज्ञानावस्थित चेतसहा, ज्ञानामध्येच तो हे प्राप्त झालेला असतो. ज्ञानाला ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? परमात्मा व आत्मा हे एकच आहेत. आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. अद्वैताचा प्रत्यक्ष बोध म्हणजे ज्ञान. अद्वैत स्थिती आहे ना, तो आणि मी एकच, ही अद्वैत स्थिती आहे. आणि अशा अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव ज्याला आला त्याला ज्ञानावस्थित चेतसहा असं म्हटलेलं आहे. आणि अशा मुक्त पुरुषाचे प्रत्येक कर्म हे यज्ञ स्वरूपच असते. यज्ञ म्हणजे कर्म, हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. स्वधर्म म्हणजे यज्ञ, म्हणजेच यज्ञ म्हणजे कर्म. म्हणजे यज्ञ म्हणजे फक्त ते आपण जी आहुती टाकतो तो यज्ञ नाही, तर आपलं प्रत्येक कर्म हे यज्ञच असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे आत्तापर्यंतची जी लक्षणं आपण बघितली ती 16 लक्षणं होती असं त्यांनी म्हटलंय की 16 ही अलौकिक लक्षणं होती. आणि ही सगळी लक्षणं थोर ऋषीमुनी, आचार्य, संत भारताच्या पावनभूमीमध्ये जे झालेले आहेत त्यांनी ही सगळी लक्षणं धारण केलेली होती. आणि वैदिक कालखंडापासून विवेकानंद, नंतर हे स्वामी अरविंदो, ह्या सगळ्या श्रेष्ठांनी असा निष्काम कर्मयोग आचरलेला होता आणि आपला आदर्श त्यांनी जनसामान्यांसमोर घालून दिलेला होता. म्हणजे हे जे आपण गीतेमध्ये वाचतोय आपल्याला खरंच अशक्य कोटीतलं वाटतं, कारण आजकाल आपला अजून संपर्क एवढ्या महान व्यक्तीशी आलेला नसतो. पण कधीतरी येईल तो अशा संत महात्म्याशी, तेव्हा आपल्याला कळेल की असेही लोक जगामध्ये असतात. आणि त्याच्यावरूनच ही गीतेतली सगळी लक्षणं लिहिलेली आहेत. मग त्याच्यासाठी म्हणून त्यांनी शेवटी अष्टावक्राचं चरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे की अष्टावक्र जो होता तो उद्दालक नावाचे महर्षी होते. आणि त्या महर्षींच्या आश्रमामध्ये एक त्यांचा पट्ट शिष्य होता, त्याचं नाव होतं कहोड. म्हणजे हे अष्टावक्राचं चरित्र आपण का बघतोय की ही सगळी जी लक्षणं आत्तापर्यंत आपण बघितली ती सगळी त्या अष्टावक्राकडे होती. म्हणून अष्टावक्र गीता म्हणून सुद्धा एक प्रसिद्ध आहे. तर कोण होता हा अष्टावक्र, कसा होता, किती ज्ञानी होता, तर त्याच्यासाठी म्हणून हे थोडंसं आपण त्याची गोष्ट बघूया. की हा जो अष्टावक्र हा कहोडांचा पुत्र होता. तर हे कहोड जे होते
हे आपल्या गुरूंची सेवा करायचे. त्यांच्या गुरूंचं नाव उद्दालक. वेदाध्ययन करायचे, त्यांची सेवा करायचे. आणि त्या उद्दालकाची जी पुत्री होती, कन्या होती सुजाता, तर त्या सुजाताशी या कहोडांचा विवाह होतो. आणि मग ते त्या सुजातेबरोबर तिथेच आश्रमामध्ये राहायला लागतात. आणि मग काही कालानंतर ती सुजाता गर्भवती होते. आणि तिचा गर्भ अतिशय अग्नीसारखा तेजस्वी असतो. आणि एके दिवशी काय होतं की ते कहोड आपल्या शिष्यांना शिकवत असतात, अध्यापन करत असतात, ते अध्ययन करत असतात, शिकवत असतात म्हणजे. आणि हा तिथे त्या गर्भावस्थेमधला तो जो गर्भ असतो तो एकदम बोलतो, त्याला वाणी प्राप्त होते. आणि तो म्हणतो, पिताजी, आपण रात्रभर वेदपठण करता पण आपले उच्चारण शुद्ध नाही. असं म्हटल्याबरोबर त्या कहोडांना खूप राग येतो की हा अजून गर्भातच आहे, तर हा माझ्या उणीवा काढतोय, हा मला वाकडं बोलतोय. मग ते म्हणतात की तू मला असं वक्र बोलतोय, तू तर अजून पोटातच आहेस, असे वाकडे वचन बोलतो, मग तू 8 ठिकाणी वाकडा होशील. पित्याचा शाप. आणि त्यांना नंतर खरं वाईट वाटतं की अरे उगीच आपण त्या गर्भस्थ बालकाला असा शाप दिला. पण काय, शेवटी क्रोधापासून कोणीही वाचलेलं नाही, कितीही मोठा असला तरी. आणि मग तो शाप खरा होतो आणि तो 8 ठिकाणी वाकडा बालक जन्माला येतो. आणि त्याचं नाव अष्टावक्र असंच ठेवलं जातं. आता त्याच्या आधी काय होतं की ती जी गरोदर असते सुजाता, तर ती आपल्या पतीला म्हणते की मी आता प्रसूत होणार आहे आणि आपल्याकडे पैसा नाही आहे, धन नाही आहे, आणि प्रसूतीसाठी आता बाळ जन्माला येणार आहे, तर आपल्याला धन पाहिजे, तर तुम्ही काय करा, काहीतरी धन मिळवण्यासाठी प्रयत्न करा. तर ते म्हणतात की मी जनक राजाच्या दरबारात जातो. आणि जनक राजाच्या दरबारामध्ये जनक राजाला काही प्रश्न पडलेले असतात. आणि त्या प्रश्नांची उत्तरं जो कोणी देईल, आणि त्याच्या जनक राजाच्या दरबारामध्ये एक बंदी नावाचा प्रधान असतो, तर तो अतिशय विद्वान असतो आणि तो प्रत्येकाला वादामध्ये हरवत असतो. तर या बंदीला जे हरवतील त्याला मी भरपूर धन, भरपूर पैसा, भरपूर संपत्ती देईल, असं जनकाने जाहीर केलेलं असतं. आणि हे यांच्यापर्यंत येतं. मग ते म्हणतात की ठीक आहे, मी जनक राजाच्या जनक नगरीमध्ये जातो धनप्राप्तीसाठी, म्हणून ते जातात कहोड ऋषी. आणि मग तिथे गेल्यानंतर त्या बंदीच्या प्रश्नांची उत्तरं काही ते देऊ शकत नाही आणि तो बंदी त्यांना बंदी करून ठेवतो, म्हणजे त्यांना तुरुंगात टाकतो. अशा अनेक लोकांना त्यांनी, अनेक ऋषीमुनींना त्यांनी तुरुंगात टाकलेलं असतं. मग इकडे काही दिवस मग ते काही परत येत नाही. मग उद्दालकाला हे कळतं, म्हणजे आजोबा त्या वडिलांना, सुजाताच्या वडिलांना. तर ते सुजाताला सांगतात की जाऊ दे आता तू, आणि इकडे पुत्राचा पण जन्म होतो, अष्टावक्राचा पण जन्म होतो. तर ते म्हणतात की त्याला काही तू सांगू नको की तुझे बाबा असे तिकडे गेलेले आहेत वगैरे, त्याला काहीही सांगू नको, मीच त्याचा पिता आहे असं सांग म्हणे, म्हणजे असं काहीतरी सांग, असं ते म्हणतात. आणि मग ती पण कधी या गोष्टीचा उच्चार करत नाही की तुझे बाबा इथे नाही आहेत असं. आणि मग हा अष्टावक्र वाढायला लागतो, मोठा व्हायला लागतो हळूहळू. आणि त्याचा मामा श्वेतकेतू, तो पण त्याच्या एवढाच असतो म्हणे. आणि मग ते दोघं एकाच वयाचे असतात. तर एकदा काय होतं, हा आजोबांच्या मांडीवर बसतो आपल्या उद्दालकांच्या, आणि हा केतू त्याच्याच वयाचा त्याचा मामा येतो आणि त्याला हाताला धरून खाली खेचतो आणि त्याला म्हणतो, ही तुझ्या बाबांची मांडी नाही आहे, ही माझ्या बाबांची मांडी आहे, उतर तू खाली. आणि मग तेव्हा या अष्टावक्राला कळतं की अरे मग माझे बाबा कुठे आहेत. मग तो आईकडे येतो आणि आईला म्हणतो की सांग मला माझे बाबा कुठे आहेत, तो असं का म्हणाला मला. तर मग आईने इतके दिवस काही त्याला सांगितलेलं नसतं. मग आई म्हणते की मग ती सगळं सांगते की असं असं झालेलं होतं आणि तुझे बाबा तिकडे जनक राजाच्या नगरीमध्ये गेलेले आहेत आणि ते त्यांना काही त्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही, त्यामुळे ते तिथे बंदिवासामध्ये आहेत. तर हे ऐकल्यानंतर हा जो असतो अष्टावक्र, हा आता गर्भामध्येच तो असं बोललेला आहे वडिलांना की तुमचं हे काही चुकीचं आहे, तुम्ही चुकीचं बोलताय वगैरे. तर म्हणजे तो आत्मज्ञानी असतो, जन्मतःच आत्मज्ञानी असतो हा अष्टावक्र. आणि मग तो म्हणतो आपल्या आईला की आई तू काही काळजी करू नको, मी आता जनक राजाच्या नगरीमध्ये जातो आणि त्या बंदीशी वादविवाद करतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि माझ्या बाबांना मी सोडून आणतो. आणि त्याचा जो मामा आहे श्वेतकेतू, त्याला तो बरोबर घेतो आणि दोघं जण त्या जनक राजाच्या नगरीमध्ये जातात.
आणि मग तिथे गेल्यानंतर आधी तो अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वाकलेला आहे, काठी हातात घेतलेली आहे. सगळे लोक त्याला हसतात, त्याला त्याची चेष्टा करतात, परंतु हा कोणाकडेही काहीही लक्ष देत नाही. आणि प्रत्यक्ष राजा येतो तिथे, तर राजसेवक त्याला मार्गातून बाहेर काढतात की राजा आलेला आहे वगैरे. तर तो म्हणतो, आंधळ्याला, बहिऱ्याला, स्त्रीला, ओझे वाहणाऱ्याला आणि राजाला वाट करून दिली पाहिजे. परंतु हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा सर्वात आधी ब्राह्मणाला वाट दिली पाहिजे. आणि हे त्याचं वाक्य, इतका छोटा 12 वर्षाचा मुलगा हे बोलतो म्हटल्यावर राजाला पण आश्चर्य वाटतं. आणि राजा त्याला वाट करून देतो, म्हणतो, ब्राह्मण कुमार, ही पहा, मी तुम्हाला वाट करून दिली. जा, तुम्हाला कुठल्या मार्गाने जायचं आहे ते जा. आणि ह्याला तर त्या राजवाड्यातच जायचं असतं आणि त्या बंदीशी त्याला वादविवाद करायचा असतो. मग द्वारपाल काही त्याला यज्ञमंडपात सोडत नाही. आणि तो तिथेही द्वारपालांना म्हणतो की ज्ञान वयावर नसतं, वय वाढल्याने, केस पिकल्याने, धन मिळाल्याने किंवा धाकटे भाऊ जन्माला आल्यामुळे कुणी मोठा ज्ञानी होत नाही. म्हणे की धाकटा आला म्हणून आता हा दादा झाला, पण म्हणून काही तो ज्ञानी होत नाही, तो फक्त नावाचा दादा होतो, असं तो म्हणतो. आणि द्वारपाला, आज तू मला विद्वानांच्या बरोबर शास्त्रार्थ करताना पाहशील आणि बंदीला परास्त करताना पाहशील. मग हे सगळं ऐकून त्या द्वारपालांना पण आश्चर्य वाटतं की हा 8 ठिकाणी वाकडा, असं ह्याला धड चालता पण येत नाही आणि ह्याला कसं काय आपण आतमध्ये पाठवायचं आणि हा कसं काय ह्यांच्याशी वाद करणार म्हणून. पण शेवटी मग ते जनकाची आज्ञा येते की त्यांना आतमध्ये पाठवा. आणि मग तो अष्टावक्र आतमध्ये जातो आणि मग जनक राजा त्याला अनेक प्रश्न विचारतात, अनेक अवघड प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं हा 12 वर्षाचा मुलगा अतिशय सुंदर पद्धतीने देतो. आणि सगळी वेदांतातले प्रश्न असतात ते. त्या राजाला पण अतिशय आश्चर्य वाटतं. तर त्याच्यातला एकच प्रश्न आपण बघू की राजा विचारतो की झोपल्यावर डोळे कोण मिटत नाही, जन्म घेतल्यावर कोण गतिहीन असते, कोणाला हृदय नसते आणि वेगामुळे कोणात वाढ होते. असे 4 प्रश्न राजा विचारतो. मग हा अष्टावक्र उत्तर देतो की पहिला प्रश्न काय, झोपल्यावर डोळे कोण मिटत नाही. मग तो सांगतो मासा. मासा हा पाण्यामध्ये असतो आणि पाण्यामध्ये तो डोळे उघडे ठेवूनच झोप घेतो म्हणे. असं आपल्याला पण माहिती आहे की मासा हा झोपल्यावरही मासा डोळे मिटत नाही. नंतर जन्मल्यावर हालचाल कोण करत नाही, तर म्हणे अंड, कोंबडीचं अंड. कोंबडी अंड देते, ते अंड कुठे हालचाल करतं, नंतर 21 दिवसांनी त्याच्यातून पिल्लू बाहेर आल्यावर मग ते हालचाल करतं. म्हणजे ते उत्तर दिलं. म्हणे तिसरा प्रश्न आहे, हृदय कोणाला नसते, तर म्हणे दगडाला हृदय नसते. आणि वेगामुळे कशात वाढ होते, तर वेगामुळे नदीत वाढ होते. असे 4ही प्रश्नांची उत्तरं हा छोटासा बालक देतो. म्हटल्यावर याच्या ज्ञानापुढे राजा एकदम आश्चर्यचकित होऊन जातो आणि तो म्हणतो, ब्राह्मण, आपली ज्ञानशक्ती देवतांप्रमाणे आहे, आपण सामान्य मनुष्य नाही आणि बालकही नाही, आपण ज्ञानवृद्ध आहात. वादात आपल्यासारखा दुसरा कोणीही नाही, म्हणून यज्ञमंडपात जाण्यासाठी मी आपल्याला द्वार खुले करतो आणि ज्याला आपण वादात जिंकू इच्छिता तो बंदी इथेच आहे. आणि मग तो बंदी प्रत्येकाला वादामध्ये हरवत असतो ना, त्याच्या वडिलांना पण हरवलेलं असतं. मग हा त्या बंदीशी वादविवाद करतो आणि त्या बंदीला हरवतो. तो प्रत्येक गोष्टीला उत्तर देतो त्या बंदीच्या. आणि मग ते झाल्यानंतर तो बंदी ज्यांना त्यांनी तुरुंगात ठेवलेलं असतं त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवतो आणि प्रत्येक जण येऊन या अष्टावक्राला नमस्कार करतात. प्रत्येक जण येऊन नमस्कार करतात. आणि अष्टावक्रांनी सांगितलेलं असतं की तुम्ही जेव्हा मला नमस्कार कराल तेव्हा तुमचं नाव सांगायचं, तुमचा परिचय द्यायचा. मग असं करता करता त्याचे वडील येतात. यांनी काही वडिलांना पाहिलेलं नसतं ना. मग जेव्हा ते नमस्कार करण्याच्या आधीच ते आपलं नाव सांगतात की मी कहोड ऋषी आहे. मग तेव्हा हाच त्यांना साष्टांग नमस्कार घालतो की तुम्ही माझे पिता आहात, मी तुमचा पुत्र आहे. आणि मग ते पण त्याला ओळखतात. आणि मग अशा प्रकारे तो राजा जनक जो आहे तो वाजले कसा हा मग राजा जनक याला गुरु करतो. अष्टावक्राला गुरुस्थानी बसवतात राजा जनक आणि त्यांच्याकडून आत्मज्ञानाचा उपदेश घेतात
इतकं इतकं त्यांचं सुंदर चरित्र आहे. आणि मग ती अष्टावक्र गीता जी जनकाला सांगितलेली आहे ह्यानी अष्टावक्रांनी. आणि मग ते कहोड ऋषींना पण खूप आनंद होतो की आपला पुत्र एवढा विद्वान झालेला आहे. आणि मग ते एका नदीमध्ये त्याला मग ते परत आपल्या आईला भेटायला ते निघून येतात, जनक नगरी सोडून देतात. बरेच दिवस जनक नगरीत राहतात आणि मग नंतर आपल्या घरी यायला निघतात. मग मध्ये एक नदी लागते. मग कहोड ऋषी म्हणतात, जा पुत्रा त्या नदीमध्ये स्नान कर. आणि मग तो जाऊन त्या नदीत स्नान करतो. आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याचा तो अष्टवक्रपणा पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि तो पूर्ण स्वरूप सुंदर असा तरुण झालेला असतो. म्हणजे वडिलांनी शाप दिलेला आहे आणि वडिलांनीच त्या शापातून त्याला मुक्त पण केलेलं आहे. अशी ही अष्टावक्र गीता आहे. आणि असे हे याच्या चरित्रामध्ये अनेक प्रसंग आहेत असे की कामावर पण त्यांनी कसा विजय मिळवलेला आहे वगैरे, इंद्रिय जय कसा केलेला आहे, असं हे अष्टावक्राचं चरित्र आहे. म्हणजे आत्मज्ञान, श्रेष्ठता ही काही वयावर अवलंबून नसते किंवा रूपावर अवलंबून नसते. ते जेव्हा ते मुलं त्याला हसतात ना तेव्हा तो म्हणता की तुम्ही तुझ्या राज्यामध्ये सगळेजण चर्मकार आहेत म्हणे, असं तो म्हणतो अष्टावक्र. चर्मकार, सगळ्या कोणाला काही कळतच नाही असं काय म्हणतोय. तर म्हणे चर्मकार म्हणजे चांभार, की जो फक्त कातडीला ओळखतो, चांबड्याला ओळखतो. की ते माझ्या वरच्या कातडीला ओळखतात आणि मला 8 ठिकाणी वाकडा म्हणून मला चिडवतात. माझ्या आतला आत्मज्ञानी त्यांनी पाहिलाच नाही आहे म्हणे, त्यांना कळलाच नाही आहे. असं सुंदर तो उत्तर देतो त्या ठिकाणी. म्हणजे आत्मज्ञान आणि श्रेष्ठता ही काही वयावर रूपावर अवलंबून नसते, तर आत्म्यावर असलेल्या विश्वासाने, श्रद्धेने, अभ्यासाने व सातत्याने आत्मज्ञान आणि श्रेष्ठता प्राप्त करून घेता येतात. असा महान बोध आपल्याला याच्या चरित्रापासून मिळतो अष्टावक्रांचे. तर असं हे अतिशय सुंदर चरित्र आपल्याला अभ्यासायला मिळतात. एकनाथ महाराजांचं, अनेक संतांची, आपले कोण कोण होऊन गेले पूर्वी आणि कुणी कुणी असे गुण धारण केलेले आहेत, ते सगळं आपल्याला या गीतेच्या अभ्यासामुळे कळतं आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण त्याला छान भरभरून प्रतिसाद देत आहे. त्यामुळे मला पण अभ्यास करण्याचा हुरूप येतो आहे. आता तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.